का म्हणते आता पोट्ट्या स्वागत आहे ना आपल्या एक छोट्याशा ब्लॉग म्हणून तुमच्या. तर आपण चालला आता 5-6 दिवसानंतर आपल्या कॉलेजले आणि 5 दिवसानंतर येऊन राहिला. आपण कुठे लवकर येणार बा. पहिले सर गेलो होतो क्लासमध्ये. मग क्लासमध्ये ब्रेक वगैरे झाला आणि सीधा कॉलेजच्या बाहेर आलो. असलो काय म्हणते का ती बिल्ड चालवते. तर म्हणलं चालव ना बापू. आणि त्याला घेऊन जाईन बसत आपण जंगलात राहिला आणि पाहायला गेला तर आपण त्याला आणला, त्यानं आपल्याला आणलं. मग पोट्टे पण आले होते. मग आला सीधा आपण बिल्ल्यावर ठेवून आपण आला सीधा इंडियासाठी फिरून झालं सीधा आला कॉलेज जेवढं. आणि कॉलेज जेवढं आला ना ती मग अमल्यागी भेटले. आणि हा आपला माधवभाऊच्या पोरगा. त्याने चिठ्ठीवर काढलं तर सोबत होतं मी माधवच्या पोरगा म्हणून. आणि आपली शाळेची पुरी गँग. कॉलेज सुट्टी आली बिल्लू चलन चला सीधा घरा कारण आपल्यासोबत समय पण होता. मग का घरी वगैरे आलो, बिल्लेलो पार्किंग वगैरे लावलो आणि बस आलो घरी. आलो कपडे वगैरे चेंज केलो. आज होता बस राव सोमवारचा उपवास मम्मीला. तर मम्मीने सगळं खिचडी बनवली होती. मग खिचडी वगैरे खाल्लं. मग झोपलो होतो. झोपून उठलं तर आपल्या केव्हा 4 वाजले काय समजलेच नाही आपल्याला. मग बाहेरून बघतो अवश्य शेरीला आपल्या डारा टाकत होता ना. आपल्या घरी पण आहे भाई, पाहून घ्या तुम्ही पण. मग आपल्या घरी तर गमत नव्हता. मग मला अवश्य चर शाळे करून येऊन फिरून शनी. मग आयुषनं मी आला बस तलाव जेवढं ना आपल्या गावच्या तलाव आहे ना. शाळेत लागून आहे पुरा. आणि हा आपल्या आयडीला फॉलो नसेल केलं तर फॉलो पकडून टाका पटकन तुम्ही. शाळेचे पोट्टे पण होते गमत बी नव्हतं. मग आला आपण सरळ घरी वापस. तेवढ्या तुका गाडी घेऊन आला. काका म्हणते कशाला म्हणते खातून येऊन म्हणते. बसला काकाच्या गाडीवर रनिंगला आम्ही साठी ती रस्त्यामध्ये दिसले बा बंदर. रोडवर असे बसले होते का याच्या बापाचे रोड आहे. रोडावर आठवला बाय आपल्या गावची रोड पाहून घ्या कसे आहेत. माणसाला पहिले चालायला जागा ना रे. ते सगळे सोडा. मग आपण असं खातमध्ये गाडी वगैरे लावलं आला असं जिम मध्ये सगळे जिम मारते बाहेर. मग काका पण गेला फोन देऊन आपल्या जेवढा जिम वगैरे मारून गेला आपण त्याला सट घरा यासाठी. मग त्याला पोट्ट्या वाजता एवढा भेटतं. मग तुम्हाला पुढच्या ब्लॉग मध्ये भावांना फॉलो नसन केला तर फॉलोच्या पण टाका पटकन.